निर्जला एकादशीचे व्रत शास्त्रोक्त पद्धतीने कसे करावे? सकाळी सूर्योदयापूर्वी पोटभर पाणी प्यावे. जर घरात देशी गाईचे तूप असेल तर सूर्योदयापूर्वी 25 ते 50 ग्रॅम कोमट पाण्यासोबत प्यावे. यामुळे तहानभुकेची तीव्रता कमी होईल. व्रत पूर्ण करणे सोपे होईल. सूर्योदयापूर्वी लिंबू व खडीसाखर मिश्रित पाणी म्हणजेच लिंबू सरबत पिल्याने तहान पण कमी लागेल. दुपारी अथवा संध्याकाळी मुलतानी माती शरीराला लावून अर्धा ते 1 तास ठेवून मग अंघोळ केल्याने तहानेचा त्रास होणार नाही. मुलतानी मातीमध्ये पलाशची पावडर किंवा ताक, लिंबू अथवा यापैकी कोणतीही ही एक वस्तू टाकल्याने तहानेची तीव्रता कमी होईल. विनाकारण घरातून बाहेर जाऊ नका, धावपळ करू नका, म्हणजे घाम येणार नाही. जेवढा कमी घाम येईल तेवढी तहान कमी लागेल. शक्य असल्यास मौन ठेवा, जप, ध्यान करा, सत्संग ऐका, शास्त्र वाचा. आता महत्त्वाचा प्रश्न, या दिवशी काय करू नये? या दिवशी गुळणा अथवा आचमनाशिवाय तोंडात पाणी घेऊ नये. व्रत भंग होते. एकादशीच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलत्याग केल्यास व्रत पूर्ण होते. द्वादशीला स्नानादीतून निवृत्त होऊन भोजन करावे. वर्षभरात जेवढ्या एकादशी असतात त्या सर्वांचे फळ निर्जला एकादशीमुळे मनुष्यास प्राप्त होते, यात थोडीही शंका नाही. भगवान केशवाने मला म्हटले होते की जर मनुष्य मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापांमधून मुक्त होतो. मेरू पर्वतासमान पाप देखील ह्या एकादशी व्रताच्या प्रभावाने भस्म होतात. जो मनुष्य या दिवशी पाण्याच्या नियमाचे पालन करतो त्याला एका प्रहरात कोटी कोटी स्वर्ण मुद्रा दान करण्याचे फळ प्राप्त होते असे ऐकले आहे. हे बघा, प्रत्येकाला विना पाण्याशिवाय व्रत करणे शक्य होईलच असं नाही. त्यामुळे आपण ज्या पद्धतीने बाकीच्या एकादशींचं व्रत करतो त्याचप्रमाणे हे पण एकादशी व्रत करा. परंतु यामध्ये थोडेसे स्वतःला काही चांगले गुण लावून घ्या की आपण आज जास्त बोलणार नाही, मौन व्रत धारण करू, किंवा घरामध्ये कुठं काही असेल फोनमध्ये तुम्ही चांगलं हनुमान चालीसा किंवा विष्णू सहस्रनाम ऐकू शकता. पाणी सारखं प्यायचं नाही, त्याने म्हणजे आपलं व्रत केलं न केल्यासारखंच होतं. आणि सर्वात महत्त्वाची हीच गोष्ट आहे की आपली श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे. मनात देवाप्रती निष्ठा असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही व्रत कसं करता यापेक्षा कोणत्या भावनेने करता हे खूप महत्त्वाचं आहे. मनुष्य निर्जला एकादशीच्या दिवशी प्रातःपुण्य स्नान, दान, जप, यज्ञ इत्यादी जे काही करतो ते सर्व अक्षय होते, हे भगवान श्रीकृष्णांचे कथन आहे. आता हा तर खूप आपला चांगली संधी आहे की आता पावसाळा सुरू आहे, त्यामुळे तुम्ही कुठे रेनकोट दान करू शकता, कोणाला छत्री दान करू शकता. जगाला दाखवण्यासाठी नाही तर आपल्या पुण्यामध्ये भर पाडण्यासाठी आपण आजच्या दिवशी किंवा आजपासून पुढे कधीही भरपूर काही दान करू शकतो आणि पुण्यप्राप्ती करू शकतो. जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करतो तो पापाचे भोजन करतो. तो या लोकात चांडाळा समान आहे आणि मृत्यूनंतर दुर्गतीला प्राप्त होतो. जो मनुष्य या एकादशीला उपवास करून दान करेल त्याला परमपदाची प्राप्ती होईल. आता सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उपवास कधी आणि कसा सोडावा? दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानानंतर आपला जपाचा नियम करून मग सूर्याला अर्घ्य देऊन व्रत सोडावे. 7 फुटाण्यांचे म्हणजे एका फुटाण्याचे 2 तुकडे 14 भाग हातात घेऊन उभे राहावे. 14 तुकडे एक मागे एक पुढे असे फेकत जावे की माझ्या सर्व पापसंतापाचा नाश हो, अंतःकरण शुद्ध हो. काही फुटाणे खा, ज्यामुळे जमा झालेला कफ फुटाण्यांसोबत शरीरातून बाहेर येईल. त्यानंतर कोमट पाण्यात लिंबू सरबत अल्प प्रमाणात सैंधव मीठ टाकावे, बनवून प्यावे. 1-1.5 तासानंतर खूप पातळ मूग म्हणजे मिरची मसाल्याशिवाय हळद कोथिंबीर टाकून किंवा मुगाचे पाणी 1 चमचा तूप टाकून प्यावे. संपूर्ण दिवस कोमट पाणी पिल्यास उत्तम. कोणतीही पचनास जड वस्तू खाऊ नये. संपूर्ण दिवस मूग खाल्ल्यास तर अतिउत्तम. हे ऐकण्यास थोडं अवघड वाटत असेल, परंतु करायला गेल्यावर खूप सोपं आहे. त्यामुळे ज्याला नसेल शक्य होत कामधंद्यामुळे तर तुम्ही मनोभावे फक्त आपण जसं रेग्युलर बाकी एकादशी करतो तसंही केलं तरी चालेल. आता महत्त्वाची टीप अशी की तुम्ही जर स्वस्थ असाल तरच निर्जला व्रत करा, हे सर्वोत्तम होईल. तुम्हाला संपूर्ण पुण्यलाभ देखील होईल. जर तुमचे स्वास्थ्य अथवा वय निर्जला ठेवण्यास परवानगी देत नसेल, तुम्ही मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर सजला ठेवा. तर सजला देखील ठेवू शकत नसाल तर केवळ दुधावर राहा. जर हे देखील शक्य नसेल तर फळ व दुधावर राहा, पण हे व्रत कराच. रामकृष्ण हरी.